हाय फ्रेंड्स, मी सोनिया तुमचं सोनीज किचनमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे। आज आपण आलो आहोत निफाडला, निफाड जिल्हा नाशिक येथे। ठीक आहे, तर आज आपल्याला बघायला मिळणार आहे एकदम खमंग आणि छान चमचमीत अशी मोदकाची आमटी। तर आपल्याला आज ही रेसिपी करून दाखवणार आहेत सौ शकुंतला डंबीर, ज्या माझ्या सासूबाई आहेत। आता इथे आपण साहित्य बघून घेऊयात। तर इथे आपण 3 कांदे किसून घेतलेत आणि ते तेलामध्ये परतून घेतले, व्यवस्थित लालसर करून घेतले। त्याच्यानंतर इथे घेतली आहे 4 चमचे तीळ सुद्धा थोडी परतून घेतली आहे। सुकं खोबरं छोटी 1 वाटी घेतलेली आहे आणि ते आपण बारीक चिरून घेतलं आणि परतून घेतलं तेल टाकून। इथे जिरा घेतला 1 चमचा, हिंग, लाल तिखट, हा आपला खडा मसाला किंवा गरम मसाला असतो तो, कोथिंबीर 1 वाटी। त्याच्यानंतर इथे लांब कांदा चिरून घेतले, 2 मोठ्या साईजचे कांदे लांब चिरून घेतले आणि ते तेलामध्ये परतून घेतलेत। 1 इंच आलं घेतलेलं आहे आपण आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या। कांदा जो आपण 2 मोठे कांदे जे परतून घेतलेले आहेत, त्याच्यानंतर आलं, लसूण, थोडं सुकं खोबरं सुद्धा लागणार आहे, जिरं, हिंग, लाल तिखट, गरम मसाला आणि कोथिंबीर, हे जे साहित्य आहे हे आमटीचं आहे। आणि सारणाचं साहित्य जे आहे ते आहे सुकं खोबरं, तीळ आणि किसलेला कांदा। तर कृतीमध्ये आता आपण सर्वप्रथम असं करणार आहे, इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी कणिक घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण टाकले हळद, मीठ, त्याच्यानंतर लाल तिखट, जिरं। तर आता हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सर्वप्रथम आणि एका साईडला गोळा मळून ठेवणार आहे। सर्वप्रथम आपण हे सर्व जे बेसन पीठ आणि कणिक होती आणि जे सुके मसाले होते ते असे कोरडेच मिक्स करून घेतले, म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं। तर या प्रकाराने आधी अदरवदर मिक्स करून घ्यायचं। इथे आपण व्यवस्थित मळून घेतलेला गोळा जरा टाईट मळून घ्यायचा आणि तेल लावून ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं मुरू द्यायचं। आता इथे आपण साधारणतः अर्धी वाटी बेसन जे आहे ते तव्यावरती तेल टाकून व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे खरपूस, हे आपण आमटीमध्ये टाकणार आहेत। ठीक आहे, तर आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे सुकं खोबरं जे आपण भाजून घेतलं आहे ते, 4 चमचे तीळ भाजून घेतली ती पण, आणि तेलामध्ये किसलेला कांदा जो परतून घेतलेला आहे ते। आता आपण हे बारीक करताना त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला हे टाकणार आहे आणि ॲज युजल चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। इथे आपण सारण व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये गरम मसाला आणि लाल तिखट, मीठ हे ॲड करून घेतलं आणि मग बारीक केलं आहे आणि नंतर चिरलेली कोथिंबीर टाकली आहे। आणि इथे आपण जे पीठ मळलेलं होतं त्याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले। तर आता आपण सर्वप्रथम आपण मोदक तयार करून घेणार आहे, मग आमटी बघूया। आपण इथे एक मोदक बघतोय, गोळा घेतला, त्याला पीठ लावून घेतलं आणि मग त्याला असं पतलं असं पारी तयार केली त्याची। त्याच्यामध्ये हे सारण भरायचं, भरपूर भरायचं सारण आणि शक्य तेवढ्या कळ्या पाडायच्या आणि असे ते छान छोटे छोटे मोदक तयार करायचे। आपला मोदक तयार आहे। ठीक आहे, आता आम्ही असं सर्व मोदक तयार करून घेतो। आपले मोदक इथे तयार आहे, सगळे सारण भरून तयार झालेले आहेत आणि आपण आता इथे आमटीची तयारी करून ठेवलेली आहे। आमटीचं जे वाटण आहे ते तयार आहे, हे सारण उरलेलं आहे ते सुद्धा आपण आमटीतच टाकून देणार आहे। ठीक आहे, आता आमटीसाठी आपण इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे, साधारणतः 3 पळ्या तेल तापलेलं। आता आपण टाकणार आहे जिरं, थोडासा गॅस कमी करून घ्यायचा। आता आपण टाकणार आहोत सारण जे वाटून घेतलं आपण आमटीसाठी। आमटीचं सगळं साहित्य व्यवस्थित बारीक करून घ्यायचं मिक्सरमधून, पाणी घालायची गरज नाही आहे। आता हा जो मसाला आहे हा तेल सुटेपर्यंत चांगला व्यवस्थित परतायचा। तुम्ही बघू शकता कलर आत्ताच एवढा सुरेख आलेला आहे आणि खमंग सुगंध सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे।
आता आपण यात टाकणार आहे सुके मसाल्यांमध्ये लाल तिखट आणि गरम मसाला म्हणजे आपला खडा मसाला जो बारीक करून ठेवलेला असतो तो. खडा मसाला थोडासा जास्त घालायचा, लाल तिखट जरा कमी घालायचं. हिंग टाकतोय आपण. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला तर्री हवी असेल वरतून छान तर याच फोडणीमध्ये 5 ते 6 दाणे म्हणजे एकदम किरकोळ साखर घाला. ठीक आहे, म्हणजे कसं आहे छान मस्त आहे की कलरसुद्धा सुरेख येतो आणि तर्रीसुद्धा खूप छान येते. आता तेल सुटायला लागलेलं आहे. मसाला व्यवस्थित परतला गेला आहे म्हणजे कारण की अगोदरच आपण सगळं जिन्नस जे होतं ते तेलामध्ये परतून घेतलेलं होतं, त्यामुळे व्यवस्थित आता तेल सुटतंय. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे हे भाजलेलं बेसन अर्धी वाटी, जे आपण बेसन घेतलं होतं आणि ते तव्यावरती तेल टाकून परतून घेतलं ते ॲड करायचं. त्याच्याने छान एक दाटसरपणा येतो ग्रेव्हीला, फाटत नाही. आणि फोडणीतच आपण टाकतोय कोथिंबीर, त्याचा जो एक वेगळा फ्लेवर असतो तो ॲड होतो भाजीमध्ये. या पद्धतीने असा खमंग मसाला आपण भाजायचा. आणि आता आपण टाकणार आहे गरम पाणी. ते पाणी जवळपास मी 3 ग्लास भरून घेतलं होतं, ते गरम करून घेतलं. गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही अजिबात. आता छान उकळी येऊ द्यायची म्हणजे छान अर्क उतरतो. आणि मग नंतर आपण सोडणार आहेत मोदक. तर मीठ जे आहे ते मीठ आपण आता आपण टाकणार आहे. मीठ टाकणार स्वादानुसार. तर व्यवस्थित छान उकळलं 5 ते 10 मिनिटं की मग मोदक सोडूयात. आता छान उकळलेलं आहे तर आता आपण हळूहळू असं एक एक मोदक असा हळूहळू सोडायचा. असं करून व्यवस्थित सोडायचं आणि उकळू द्यायचं छान 5 ते 10 मिनिटं. आपण मंद आचेवरती आता शिजू देणार आहे. सो फ्रेंड्स, आपली मोदकाची आमटी तयार आहे. बघू शकता मोदकाच्या आमटीसोबत आपण घेतली आहे मस्त की बाजरीची भाकरी, कांदा, लिंबू, सगळं एकदम पद्धतशीर आहे. तर कशी वाटली रेसिपी? आवडली ना? तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि जर कधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजची रेसिपी होती मोदकाची आमटी. तर परत भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.